आवाज जनतेचा। रिसोड पंचायत समिती शासनाने दिलेले घरकुल हा लाभार्थी विकत आहे, तरी हे घरकुल या लाभार्थ्याच्या नावाचं आहे, त्याला विकण्याची परवानगी आहे का, असा सवाल बरेचसे घरकुल धारक विचारत आहेत। घरकुल नावाने असतानाही सुद्धा बॉन्डवर सही करून स्वाक्षरी करून सुद्धा बरेचसे घरकुल लाभार्थी घर विकत आहेत। त्यामुळे शासनाने त्या गोष्टीचा पुरेपूर विचार करून लाभार्थ्याला त्या गोष्टीचा शासनाने दिलेला फायदा हा आज घरकुल घेतो आणि दुसऱ्याला विकून टाकतो, परत घरकुल घेतो आणि विकून टाकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत। त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे पुरेपूर लक्ष देऊन लाभार्थ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा शासन तुम्हाला रमाई घरकुल, मोदी घरकुल अशा योजना शासन राबवत आहे। तरीही आतापर्यंत शासनाने दिलेल्या गोष्टी हे लाभार्थी सर्व शासनाने दिलेले अन्न आणि धान्य सुद्धा हे विकत आहेत। त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे पुरेपूर लक्ष देऊन तहसील असो या पंचायत समिती असो अशा अन्यथा ग्रामपंचायत नगरपालिका असो यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन पुरेपूर लाभार्थ्यांची विचारपूस करून त्यांचा टॅक्स वसूल करून त्या गोष्टीकडे पुरेपूर लक्ष द्या आणि विकलेल्या घरकुलाला परत या लाभार्थ्याला घरकुल घ्यायसाठी परत हा पैसे देवाणघेवाण करून परत घरकुलाचा फायदा घेतो आणि पहिले घरकुल विकतो आणि परत दुसरं घरकुल घेतो। त्यामुळे शासनाची सर्वात मोठी हानी म्हणजे दिवसा डोळ्यासमोर धूळफेक होत आहे, याची काळजी शासनाने घ्यावी, अन्यथा त्याच्यावर कारवाई करून त्यांना कुठलाही लाभ न मिळावा असे शासनाने नेम काढावे। ऑनलाईन होऊन सुद्धा या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष नाही, त्यामुळे शासनाच्या डोळ्यांमध्ये दिवसाढवळ्या धूळफेक होत आहे। उपसंपादक प्रदीप देशमुख। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।